एकदा विनंती करण्यात येत आहे आपल्याला 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 विनंती करण्यात येत आहे कृपया आपण सुरक्षित ठिकाणी या आपल्या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली आहे आपल्या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली आहे कृपया आपल्याला विनंती करण्यात येत आहे आपण सुरक्षित ठिकाणी या ट्रॅक रिकामा करा तुमच्या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली आहे मात्र अजूनही आंदोलक ठाम आहेत इथून हटण्यास तयार नाहीत पोलीस मात्र वारंवार समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत गेल्या आता 3.5 तास झाले पूर्णतः रेल्वे सेवा या ठिकाणी ठप्प झालेली आहे या आंदोलनामुळे अनेकांची गैरसोय होत आहे वाहतुकीवर त्याचा परिणाम होतोय रुग्णांना महिलांना देखील याचा त्रास होतोय त्यामुळे तुमचं आंदोलन योग्य गोष्टीसाठी आहे फक्त ही आंदोलनाची जागा योग्य नाही आहे त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करा अशी विनंती पोलीस वारंवार या आंदोलकांना करतायत योग्य मागण्यांसाठी तुम्ही आंदोलन करतायत आणि त्याची दखल सुद्धा आम्ही घेतलेली आहे असंही पोलीस आंदोलकांना म्हणतायत तुमच्या सर्व मागण्यांची आम्ही दखल घेतली असं पोलीस प्रशासनाच्या वतीने या आंदोलकांना समजावतात तर दुसरी दृश्य ती म्हणजे बदलापुरातल्या त्या शाळेजवळची जिथे पोलिसांनी रूट मार्च काढलेला आहे अश्रुधुराच्या नळकांड्या देखील या ठिकाणी फोडण्यात आल्या मात्र तोपर्यंत पालक हे शाळेच्या आत शिरले होते शाळेच्या आत त्यांनी क्लासरूम मध्ये सुद्धा तोडफोड केलेली आहे पालकांचा हा संताप शाळेमध्ये सुद्धा दिसून आलेला आहे शाळेची दावदानं जी आहेत ती फोडण्यात आली त्याचबरोबर आत शिरून क्लासरूम मध्ये शिरून सुद्धा या ठिकाणी पालकांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे त्यानंतर शाळेजवळ पोलिसांनी रूट मार्च काढला तर दुपारी 1च्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये आंदोलकांनी पोलिसांवर या ठिकाणी दगडफेक केली पोलिसांनी इथे लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवर या ठिकाणी दगडफेक केली त्यानंतर पुन्हा एकदा पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून देखील याची दखल घेण्यात आलेली आहे एफआयआर दाखल करण्यासाठी 12 तास का लागले याची विचारणा सुद्धा राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून केली जाणार आहे त्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचं एक पथक या सगळ्या तपासासाठी बदलापूरमध्ये येणार आहे या सगळ्या आंदोलनाला सुरुवात झाली म्हणजे सकाळी 9:30च्या सुमारास ज्या शाळेत हा प्रकार घडला 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाला त्या शाळेच्या बाहेर काही पालक जमायला सुरुवात झाली त्यानंतर मोठा जमाव तिथे जमला आंदोलनाचं स्वरूप या सगळ्या पालकांच्या संतापाला आलं आणि त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता पण त्याला झुगारून या शाळेत घुसण्याचा प्रयत्न पालकांनी सुरू केला तर आतापर्यंत नेमकं काय घडलंय ते आपण पाहूया बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये 3.5 वर्षाच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार झाला लघुशंकेसाठी जाताना शाळेच्या शिपायाकडूनच या चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला 12 ऑगस्टला एका मुलीसोबत दुष्कृत्य झालं 13 तारखेला आणखी एका चिमुकलीवर अत्याचार झाला शाळेत जायला तयार नसल्यानं पालकांनी वैद्यकीय तपासणी केली आणि त्यानंतर जो प्रकार घडलाय तो समोर आला दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी 16 ऑगस्टला पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली गुन्हा दाखल होण्यासाठी कुटुंबियांना 12 तास वाट पाहावी लागली होती लघुशंकेसाठी मुलींना एकटं कसं सोडलं सेविका सोबत का गेल्या नाहीत पालकांनी हा संतप्त सवाल या ठिकाणी केला 2 सेविकांवर देखील कारवाई आता करण्यात आली आरोपीवर कठोर कारवाईची आता कुटुंबियांची मागणी आहे आणि याच मागणीवरून बदलापूरकर आक्रमक झालेले आहेत आंदोलनाच्या पवित्र्यात सीसीटीव्ही महिला सेविका नसलेल्या शाळांना मान्यता का देता असा सवाल या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी केलेला आहे त्यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली एक वेळ लाडकी बहीण योजना नको पण सुरक्षित बहीण योजना द्या असं आंदोलकांचं म्हणणं आहे आंदोलकांचा सूर हाच बघायला मिळतो तर शाळेच्या संस्था चालकांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले कामगारांची पार्श्वभूमी तपासण्यासाठी नियमावली सरकारी पातळीवर आम्ही तयार करू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही9सोबत बोलताना दिलं तर संस्थांनी सुद्धा कामावर ठेवताना कामगारांची पार्श्वभूमी तपासावी असे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्यात असल्याचं गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितलं
आरोपीला फाशी द्या अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केलेली आहे। अजूनही आंदोलक रेल्वे ट्रॅक मधून हटण्यास तयार नाहीत। पोलिसांकडून वारंवार या ठिकाणी आंदोलकांची समजूत काढली जाते, मात्र आंदोलकांची संख्या आणखी वाढत चाललेली आहे। यामध्ये दोषी असलेल्याला फाशी द्या अशी मागणी या ठिकाणी केली जाते। पोलिसांवर देखील या आंदोलकांचा रोष पाहायला मिळालाय। 4 तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकावर हे आंदोलन सुरू आहे। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुद्धा केलाय, पण पोलिसांचा हा प्रयत्न यशस्वी झाला आणि पोलिसांना तिथून पळून जाण्याची वेळ आलेली आहे। इतके आंदोलक संतप्त इथे